वाजले, म्हणजे 10 वाजेपर्यंत आम्ही कॉपीसाठी मागतोय आणि उद्या जर तुम्ही 11 वाजता ऑफिस खुलल्यानंतर आम्हाला 2-3 वाजता कॉपी देणार तर नागपूर किंवा मुंबई आम्ही कधी जाणार? म्हणजे उद्याचा दिवस गेला, परवाच्या शेवटच्या दिवस आहे विड्रॉल वगैरेच्या. म्हणजे आता जी प्रक्रिया चुकीने केली कलेक्टरने त्यावर आम्ही स्टे वगैरे आणू नये आणि आम्ही मग इलेक्शन पिटिशन दाखल करावी आणि 5-7 वर्षाच्या इलेक्शन पिटिशनमध्ये आम्ही तू भी चल रहे मैं भी चल रहा तू भी चल रहे हे सर्व त्यांना माहीत आहे. अमरावतीची परिस्थिती अत्यंत वाईट होती आहे. तुमच्या सर्वांना माफी मागतो. भयंकर परिस्थिती म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी अशी पार्शलिटी करू नये हे मी सरळ सांगतो. 4-5 हायकोर्ट जस्टिसची कमिटी बसून त्याच्यावर निर्णय घ्या त्याच्यावर की तो खोटा आहे का आमच्या फार्म. अगोदर जसं मी सांगितलेलं आहे की सर्व लोकांनी एकमत होऊन निवडणूक अधिकारीवर दबाव आणून माझा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे की तुम्ही पाहिलाच. आणि सकाळपासून आम्ही 8 वाजेपासून इथे बसतो आहे. आता ते 7 वाजेपर्यंत त्यांनी फॉर्म रिजेक्ट केला आणि आम्ही 2 तास अजून वाट बघत आहे की आम्हाला कॉपी तरी भेटली पाहिजे, कारण की आम्हाला हायकोर्टला जायचं आहे. तो पण ते कॉपी देत नाही आहे. तर हे अनफेअर टॅक्टिस इलेक्शन अधिकाऱ्यांनी इकडे केलेली आहे. त्याच्यावर माझा तीव्र निषेध आहे. कारण की ऍटलीस्ट मला माझी कॉपी तर भेटली पाहिजे. जो कारण मी हायकोर्टला जाऊ शकत त्याच्यामुळे द रिटर्निंग ऑफिसर ही फर्स्ट इन्फॉर्म ते हे चुकीची टॅक्टिस आहे. असं डेमोक्रेसीचं हे करून राहिले, मतलब कत्तल करून राहिले. हे डेमोक्रेसीचं हे डिस्ट्रक्शन करून राहिले आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच हायकोर्टवर जाणार आणि मी माझी बाजू भक्कम मानून ते माझा फॉर्म मी नक्कीच एक्सेप्ट करून हे इलेक्शन आम्ही आमची भूमिका मांडली. हे आम्ही करणारच आहे. याच्यामध्ये हायकोर्टमध्ये आम्ही स्टे आणणारच आहे या निवडणुकीत.